नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. माझ्या भटकंतीच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आज आलो आहे दत्तगुरूंचे दुसरे अवतार असलेल्या नरसिंह सरस्वतीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि भक्तांमध्ये दत्तगुरूंची राजधानी अशी प्रचिती मिळालेल्या नरसोबाची वाडी म्हणजेच नृसिंहवाडी या क्षेत्राला भेट देण्यासाठी. कोल्हापूरपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे. 1378 मध्ये करंजा येथे नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. 1388 मध्ये त्यांनी संन्यासी दीक्षा घेतल्यानंतर तीर्थटनास निघाले आणि 1421 मध्ये त्यांनी औदुंबर क्षेत्री मुक्काम केला. तर 1422 मध्ये कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमाशेजारी त्यांचा मुक्काम होता. नरसिंह सरस्वती यांनी येथे 12 वर्ष तपश्चर्या केली. 1434 मध्ये त्यांनी औदुंबराच्या वृक्षास्थळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा देवीची स्थापना केली. नरसिंह सरस्वतींच्याच पावन वास्तव्यामुळे या क्षेत्राला नृसिंह वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच ती नरसोबाची वाडी अथवा नृसिंहवाडी. कृष्णा आणि पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेल्या तीर्थक्षेत्री नरसिंह सरस्वतीनंतर महान विभूतींनी वास्तव्य केले. साधना, उपासना, भक्तीसाठी अनुकूल अशा स्थानी या त्रिकाळ दत्त भक्तीचा जागर सुरू असतो. पहाटे 3 पासून रात्री 10 पर्यंत हजारो संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिराजवळ आपल्या पूजेचे सर्व साहित्य मिळते. छोटे मोठे भरपूर स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात. काही पायऱ्या उतरून आपण मंदिरापाशी पोहोचतो. मंदिराभोवती गोलाकार मंडप असून त्यांच्या चारी बाजूला उंच खांब आहेत आणि मध्यभागी श्री गुरु ज्या औदुंबरच्या वृक्षाखाली बसत तो वृक्ष आहे त्याच्या खाली मनोहर पादुका आहेत. मंदिरापुढे थोडी मोकळी जागा आहे, तिथे पुजारी बसतात आणि गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात. गाभाऱ्याची रचना अगदी छोट्या पद्धतीची आहे. गाभाऱ्याचा समोरचा भाग जो आहे तो चांदीचा बनवलेला आहे. त्याच्या मध्यभागी श्री गणेश, त्याच्या बाजूला मयूर आणि विजय असून त्यांच्या वरच्या बाजूस नरसिंह सरस्वतींची प्रतिमा उठवलेली आहे. तसेच गाभाऱ्याच्या एका बाजूला स्वयंभू गणेशाची भव्य मूर्ती असून तिची सुद्धा नियमित पूजा केली जाते. दर्शन घेऊन जेव्हा आपण मंदिरासमोरील मोकळ्या जागी येतो तेव्हा तिथे आपण काही काळ साधनेसाठी बसू शकतो. मंदिराच्या मागील बाजूस आपल्याला अन्नपूर्णा देवीचे दर्शन घडते. तसेच मंदिराच्या खालच्या उजवीकडील बाजूस शिवलिंगाचे सुद्धा दर्शन आपण घेऊ शकतो. मंदिरासमोरील कृष्णा नदीच्या पात्रात भक्तगण स्नान करण्यासाठी येतात. नदी किनारीच मंदिर असल्यामुळे पावसामध्ये येणाऱ्या महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते. त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिण द्वाराचे पुण्य घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. मंदिराशेजारीच धर्मशाळा, भक्तनिवास, प्रसादालय असल्यामुळे येणाऱ्या भक्तांचे येथे गैरसोय होत नाही. मंदिराजवळ कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा अनोखा संगमसुद्धा येथे आपल्याला पाहायला मिळतो. नदीचे पात्र, घाट, मंदिर, त्यामागील औदुंबराचा पार, मंदिराच्या परिसरातील शांत आणि प्रसन्न वातावरण हे पाहून आपल्याला इकडेच राहावे असे वाटते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा नरसिंहवाडीचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा
आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.